जाणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यातल्या परळी नगरपालिकेत जाऊयात। परळीमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार बघूयात आपण। बघा परळीमधली स्थिती। परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या संभाव्य नगराध्यक्ष आहेत। परळीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष होणार आहेत, तर पद्मश्री धर्माधिकारी या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्या संभाव्य नगराध्यक्ष आहेत परळीमध्ये। तर सत्ता कोणाची येणार आपण पाहूयात। परळीत सत्ता महायुतीचीच येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येतोय। महायुतीची सत्ता परळीत येणार असल्याचं सध्या या आकडेवारीतून दिसतंय। संभाव्य सत्ता ही महायुतीचीच असणार आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रवीण पुट्टे यांनी अंदाज काय वर्तवलेला आहे बघूया आपण। परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती ही झालेली असून महायुती भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट यांच्या माध्यमातून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी सुद्धा या ठिकाणी आव्हान निर्माण केलं आहे। शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या सुविद्य पत्नी संध्या दीपकराव देशमुख आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ यांच्या पत्नी मैमुना सय्यद हनीफ यांनी या निवडणुकीमध्ये तगडं आव्हान उभं केलेलं आहे। त्याच्यामध्ये विद्यमान आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा लावलेली असून सध्या तरी त्या ठिकाणी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचं पारडं जड होत चाललेलं आपल्याला दिसून येत आहे।